हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला मग आज आपण जाऊया देवदर्शनासाठी. तर कुठे? पुरंदर तालुक्यामधील असलेल्या प्रसिद्ध वीर गावामधील आराध्य दैवत म्हस्कोबा मंदिराला दर्शन घेण्यासाठी मी आणि माझे मिस्टर दर्शनासाठी निघालेलो. आमचं खूप दिवसापासून चाललेलं की आपण दर्शनाला जाऊया. तर फायनली आजचा दिवस आलेला आहे. आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर आपण आता वीर गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आज लग्नाची मोठी थीत असल्यामुळे मंदिराच्या शेजारच्या कार्यालयात लग्न होतं, त्यामुळे खूप गर्दी होती. तर गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. उन्हाळा म्हटल्यावरती उन्हाळी मेवा तर असणारच. करवंद, जांभूळ, आंबे, शेंगा आणि काही शेतकरी तर पालेभाज्याही घेऊन बसलेले होते. तर हे सर्व मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बसले होते. तर ह्या दुकानांमध्ये गुलाल, नारळ, अगरबत्ती, देवाचे साहित्य भेटते. मी गुलालाचा विशिष्ट असा उल्लेख केला आहे, तर ह्याचे कारण तुम्हाला मी सांगते. इथे गुलाल हा भक्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. तर श्रीनाथ म्हस्कोबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. त्यामुळे इथे यात्रेच्या वेळेस देवाच्या मूर्तीवर आणि हवेत गुलाल उधळून भक्त आनंद व्यक्त करतात. तसेच नवसपूर्ती म्हणजेच अनेक भक्त आपापल्या नवस इच्छा पूर्ण झाल्यावर देवासाठी गुलाल वाहतात. तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे गुलालच गुलाल आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा वीर गावातील म्हस्कोबा देवस्थान हे धनगर समाज आणि इतर भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. इथे नवीन लग्न झालेले जोडपेही येतात. तसेच गुलाल उधळून सवाई सर्जाच्या नावानं सांग भलं असा जय जयकार इथे केला जातो. गुलाल उधळणे म्हणजेच इथे पिढ्यानपिढ्या आलेली परंपरा आहे. वीर गावातील देवस्थान हे धनगर समाज आणि इतर भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार देवाची पालखी निघताना किंवा देवाचा घोडा धावताना ह्या सोहळ्यात गुलाल उधळला जातो. तुम्ही पाहू शकता हा देवाचा घोडा आहे. तर आम्ही दोघांनी घोड्याचे व या देवांचे दर्शन घेऊन आतमधल्या साईडला गेलो. आज मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे आमचे दर्शन इतके छान होईल आम्हाला वाटलेही नव्हते. आम्ही आता मंदिराच्या आतमधल्या गाभाऱ्याच्या साईडला गेलेलो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. आमच्या दोघांचे दर्शन झाल्यावरती आम्ही दोघं बाहेरच्या साईडला आलो. मला पुजारी काकांनी खूप छान व्हिडिओ कॅप्चर करून दिले आणि फोटोजही काढून दिले. आज कारण ते म्हणजे आज काहीच गर्दी नव्हती. श्रीनाथ म्हस्कोबा हे भगवान शंकराचे अवतार असलेल्या काळभैरवाचेच एक रूप मानले जातात. ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे. आम्ही इथेही दर्शन करून मंदिराला राऊंड मारला. वीर येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते, ज्याला श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा किंवा वीर यात्रा म्हटले जाते. या यात्रेत काळभैरवनाथ जन्मोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हस्कोबांना सवाई सर्जा या नावानेही ओळखले जाते आणि हे जागृत देवस्थान आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामधील अनेक समाजांचे, विशेषतः धनगर समाजांचे कुलदैवत मानले जाते. आम्ही काही लोकांना विचारल्यानंतर आम्हाला समजलं की भगवान कालभैरव काशीहून वाराणसी आपले परमभक्त कमलाजी धनगर यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन वीर येथे आले होते. त्यामुळे त्यांना काशीचे काळभैरव असेही म्हटले जाते. आम्ही गेलो होतो तेव्हा पावसाचे वातावरण झाले होते, त्यामुळं ऊन कमी होतं आणि फोटोज व्हिडिओज खूप छान आले. ते मंदिरामध्ये खूप छान असे बारीक कोरीव काम केलेले आहे. तर ही आहे श्रीनाथ म्हस्कोबा देवाची आरती. श्रीनाथ म्हस्कोबा हे शंकराचे म्हणजेच कालभैरवाचेच एक रूप मानले जाते. त्यामुळे इथे कालभैरव अष्टक लिहिलेलं आहे. खूप सुंदर असे हे मंदिर आहे. तुम्ही एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी नक्की या आणि माझ्या नवीन ब्लॉग पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा.